आपण बऱ्याच ठिकाणी लग्न फंक्शन मध्ये जातो, कार्यक्रमच्या ठिकाणी जातो आणि त्यावेळेस एखाद्या मैत्रिणीने सुंदर असा मेकअप केलेला दिसला ना की आपल्याला वाटतं नाही पुढच्या वेळेस मी असाच मेकअप करणार आहे. पण त्याच्यानंतर लगेच विचार मनात मध्ये येतो की मग या मेकअपसाठी प्रोडक्ट तिने कोणते वापरले असतील, मग मला पण ते प्रोडक्ट माहिती पडले तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही फंक्शनसाठी असू द्या, लग्न समारंभांसाठी असू द्यात किंवा तुमच्या डेली यूजसाठी सुद्धा, तुम्ही घरामध्ये असू द्यात, ऑफिसमध्ये जाताना सुद्धा कशा पद्धतीचा मेकअप करायचा, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स लागतात आणि हे जे प्रोडक्ट तुमच्याकडे ठेवलेत तर ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि त्याने तुम्ही तुमचा सुंदर असा मेकअप अफोर्डेबल प्राइसमध्ये बनवू शकता. तर हे प्रोडक्ट कोणते आहेत चला लगेच बघूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्किन प्रिपरेशन व्यवस्थित करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट लागतो टोनर. तर सर्वात पहिल्यांदा चेहऱ्यावरती जेव्हा आपण चेहरा धुतो त्याच्यावरती तुम्हाला टोनर अप्लाय करायचं असतं. टोनर म्हणजे अशा प्रकारचा एक वॉटर सारखंच एक भाग असतो, वॉटर सारखं दिसणारी एक बॉटल असते ज्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीचा स्प्रे तुम्हाला दिसत असेल, हे असं स्प्रे येतं आणि तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती असा स्प्रे मारून घ्यायचा असतो. आता मेकअप कसा करायचा लग्न समारंभांसाठीचा असू द्यात किंवा तुम्हाला ऑफिससाठी, गृहिणींसाठी, सर्व मेकअपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकता. आता फक्त आपण प्रोडक्ट नॉलेज बघणार आहोत, कारण बऱ्याचशा मैत्रिणीच्या कमेंट्स येत आहेत की ताई प्रोडक्टची नावं सांग, प्रोडक्टची नावं सांग. तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये हे मी प्लमचं रोज वॉटर अशा टाईप मधलं हे टोनर आहे, हे एकदम अफोर्डेबल आहे. आता याची प्राइस आहे तुम्ही बघा 255 रुपये, म्हणजे 255 याची प्राइस आहे. अफोर्डेबल आहे, शिवाय चांगलं वर्क करते. टोनर शिवाय आपला बेस चांगला होत नाही, त्यामुळे तुम्ही टोनर वापरलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर मध्ये भरपूर सारे प्रकार आहेत, आपल्या स्किन नुसार मॉइश्चरायझर वापरा, टेक्स्चर नुसार मॉइश्चरायझर वापरा. ड्राय असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे क्रीम सारखं दिसतात हे निव्हियाचं मॉइश्चरायझर आहे. आता याची साधारणतः तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर याची जी प्राइस आहे ना तर साधारणतः 138 अशी प्राइस आहे. हे निव्हियाचं मॉइश्चरायझर आहे आणि हे क्रीम सारखं दिसतंय अशा पद्धतीचं. हे क्रीम सारखं असतं ना, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी क्रीम सारखं वापरायचं, ज्यांची स्किन ऑइली आहे तर त्यांनी अशा पद्धतीचं लाईट मॉइश्चरायझर वापरायचं, म्हणजे जे पाण्यासारखं दिसतं, जे जेल सारखं दिसतं अशा पद्धतीचं. बघा हे कसं जेल सारखं लगेच दिसतंय. तर ज्यांची ऑइली स्किन आहे ना तर त्यांनी या टाईपचं मॉइश्चरायझर वापरा. त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे सनक्रीम. सनक्रीम वापरणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर वाटत असेल मेकअप काळा पडू नये, लॉंग लास्टिंग राहावा, शिवाय माझ्या स्किनचं प्रोटेक्शन व्हावं, तर तुम्हाला अशा पद्धतीची एक सनक्रीम घ्यायची आहे. आता ही माझ्याकडे आहे पाऊंड्सची, अजून भरपूर कंपनीच्या भरपूर टाईपच्या सनक्रीम आहेत. मला वाटतं पाऊंड्सची बऱ्याच लोकांना सूट पण होते, कारण मी याच्या अगोदर भरपूर ब्रँडच्या सनक्रीम वापरून बघितलेत, मला ही छान प्रकारे सूट झाले. ही पाऊंडची सनक्रीम आहे, ही आहे 325 रुपीजची. म्हणजे आपण पहिलं टोनर वापरलं, त्यानंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर सनक्रीम. 3 गोष्टी आपल्या वापरून झाल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे प्रायमर. म्हणजे हे जे सर्व प्रोडक्ट आहेत ना जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारे आणि शिवाय कमी किमतीतले आहेत. बऱ्याच मैत्रिणी पहिल्यांदा सुरुवात करतायत, त्यांना इतके महागडे प्रोडक्ट घेणं परवडत नाही. ज्यावेळेस तुम्ही चांगला मेकअप शिकाल आणि तुम्हाला आणखी वेगळा इफेक्ट हवा असेल तर त्यावेळेस तुम्ही अजून चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केली तर चालते. पण सध्या तुम्ही या प्रोडक्टवरती खरंच सॅटिस्फाय राहू शकता. हा इनसाइटचा प्रायमर आहे, याच्यावरती लिहिले 3 in 1 प्रायमर. आता या प्रायमर मध्ये प्रायमर आहे, प्रोटेक्ट आहे, शिवाय मॉइश्चरायझर आहे, असं लॉंग लास्टिंग आहे आणि ऑइल फ्री आहे. साधारणतः 150 170 अशा टाईपमध्येच काहीतरी ह्याची प्राइस असणार आहे. आता हे प्रायमर का लावायचं, ज्या मैत्रिणींना इथे असे खड्डे असतात बघा चेहऱ्यावरती, बारीक बारीक सुई सारखे असे होल असतात चेहऱ्यावरती, तर ते जर तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण मुजून एक प्लेन चेहरा व्हावा आणि त्याच्यावरती जो आपण केलेला मेकअप आहे तो अगदी एकदम बटर सारखा, एकदम मलाई सारखा बसावा, अशा वेळेस तुम्हाला प्रायमर वापरणं गरजेचं आहे. शिवाय प्रायमर प्रोटेक्शन करतं. मॉइश्चरायझर आणि आपलं फाउंडेशन याच्यामध्ये हे प्रायमर असतं आणि प्रायमर आपल्या स्किनचा फाउंडेशनला ऑक्सिडाइज करू देत नाही, त्यामुळे आपला मेकअप काळा पडत नाही आणि लॉंग लास्टिंग राहतो. त्यामुळे प्रायमर वापरणं गरजेचं आहे. प्रायमर वापरल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे करेक्टर. आता इनसाइटचं जे करेक्टर आहे ना ते बऱ्याच लोकांचे रिव्ह्यू मी बघितलेले आहेत, पण मी जे घेतल्यानंतर वापरल्यानंतर मला त्याच्यामध्ये थोडंसं आणखी कव्हरेज हवं आहे, तर ते इनसाइटमध्ये मिळत नाहीये. त्यामुळे मी आणखी चांगल्या करेक्टरच्या शोधात आहे, जे की मला भेटलं की मी तुमच्यासोबत लगेच शेअर करेन. पण तुमचं तात्पुरतं जर काम भागवायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला एवढं चालून जातं, तर तुम्ही इनसाइटमध्ये तुमचं जे इन्व्हेस्ट केली तरी चालेल. आता हे इनसाइटचं
प्रो कन्सिलर पॅलेट आहे आणि याची प्राइस साधारणतः मला वाटतं याची पण 150 किंवा 200च्या आतच काहीतरी याची प्राइस आहे. करेक्टर काय काम करतं, जेव्हा आपण प्रायमर लावतो ना त्याच्यानंतर आपले जे डाग आहेत, स्पॉट आहेत, असे बारीक बारीक डॉट असतात चेहऱ्यावरती, वांग असू द्या काही असू द्या, तर ते पूर्ण प्लेन करून आपल्या चेहऱ्याला एकसारखं बनवण्याचं काम करेक्टर करत असतं. कारण आपला चेहरा जरी फेर असेल त्याच्यावरती छोटे छोटे डाग असतील तर ते लगेच उठून दिसतात आणि ते फाउंडेशनने जात नाहीत. काय होतं, फाउंडेशनने तात्पुरते गायब होतात पण त्याच्यानंतर ते हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे आपल्याला करेक्टर वापरणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला डेली यूजसाठी मेकअप करायचा आहे आणि विदाउट फाउंडेशन करायचं आहे तर तुम्हाला एक अशा पद्धतीचं चांगलं कन्सिलर ठेवायचं आहे. आता यावेळेस तुम्ही प्राइसकडे बघू नका, कारण ते जर कन्सिलर चांगलं वर्क केलं तर ते तुमचं फाउंडेशनचं काम करते. त्यामुळे कन्सिलरमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. आता हे लॉरियल पॅरिसचं इन्फॅलेबल हे कन्सिलर आहे आणि ह्याचा शेड आता माझा आहे ना तर तो मी घेतलाय 312 हा शेड आहे. तुम्ही तुमच्या स्किननुसार एक तुमची स्किनचा जो टोन आहे त्याच्यापेक्षा एक शेड किंवा 2 शेड तुम्ही लाईट सुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आपण थोडं फेअर पण दिसेल आणि नॅचरल पण दिसेल. आता हे कन्सिलर आहे लॉरियल पॅरिसचं आणि याची प्राइस साधारणतः 700 रुपीज काहीतरी आहे. हे थोडंसं कॉस्टली आहे पण हे तुम्हाला इतकं छान वर्क करते ना, इतकं छान याचे रिझल्ट आहेत ना, तुम्ही डेली यूजसाठी फंक्शनसाठी सुद्धा विदाउट फाउंडेशन यावरती मेकअप केला ना तरी सुद्धा मेकअप सेटल होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला हे ठेवायचंच आहे कन्सिलर. त्यानंतर जर तुम्हाला हाय कव्हरेज हवा असेल तर तुम्ही वापरू शकता फाउंडेशन. फाउंडेशन घेताना कधीही मला वाटतं सुरुवातीचा जर शेड जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम फाउंडेशन घेताय तर त्यावेळेस ते ऑनलाईन न घेता मार्केटमधून दुकानामध्ये जाऊन घ्या, जेणेकरून ना तुम्हाला त्याचा शेड पटकन चेहऱ्यावरती लावून कळेल. त्यानंतर तुम्हाला एकदा तुमचा शेड समजला की तुम्ही ऑनलाईन त्या पद्धतीचा शेड मागवू शकता किंवा घेऊ शकता. तर आता फाउंडेशन घेताना तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीचं फाउंडेशन घ्यायचं, बोटावरती घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आणि छान प्रकारे असं ब्लेंड करून घ्यायचं. आता इथे असं लावलं आणि अशा पद्धतीचं छान ब्लेंड करून घ्यायचं. वाटतंय आपल्या स्किन टोननुसार जातंय किंवा थोडंसं फेअर होतंय तर ते फाउंडेशन तुमच्यासाठी करेक्ट आहे. हातावरती घेऊन फाउंडेशन कधी चेक करायचं नाही, त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्याचा हाताचा कलर पूर्णतः वेगळा राहतो, त्यामुळे नक्की शेड आपल्या लक्षात येत नाहीये. त्यानंतर जर तुम्ही फाउंडेशननुसार मेकअप करत असाल तर फाउंडेशन लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही हायलाईटसाठी कन्सिलर जे आपले हायलाईट पॉईंट आहे तिथे तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे आणि छान प्रकारे ब्लेंड करायचं आहे. आता फाउंडेशन लावायचं असू द्या किंवा कन्सिलर लावायचं असू द्या, तुमच्याकडे एक छान प्रकारे ब्युटी ब्लेंडर असणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही ब्रश नाही घेतला तरी चालेल पण ब्युटी ब्लेंडर असणं गरजेचं आहे, कारण ब्युटी ब्लेंडर शिवाय तुमचा जे फाउंडेशन आहे छान प्रकारे ब्लेंड होत नाही किंवा इव्हन पसरत नाही. त्यामुळे एक ब्युटी ब्लेंडर ठेवायचंच आहे आणि तो ब्युटी ब्लेंडर वापरताना आपल्याला असा ओला करून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून तो वापरायचा आहे आणि छान प्रकारे ते फाउंडेशन तुमचं कन्सिलर जे पण आहे ते तुम्हाला असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवा. त्यानंतर आपल्याला हे फाउंडेशन किंवा कन्सिलर सेट करायचं असेल तर तुम्हाला एक छान प्रकारे लूज पावडर वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जर अशा पद्धतीचं कन्सिलर आणि हे जर सेट नाही केलं, मेकअप उतरतो, बाहेर पडतो, कारण आतमधून घाम येत असतो. तुम्हाला मेकअप लॉक करायचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला ही लूज पावडर वापरायची आहे. आता ही हिलरी रोडाची लूज पावडर आहे आणि याचा जो शेड आहे ना 02 बनाना आहे. मला वाटतं इंडियन स्किन टोनला ना आपल्या सर्व प्रकारच्या जे फेअर थोडेसे मिडियम किंवा थोडेसे डार्कमध्ये जातात तर त्यांना ही चांगल्या प्रकारे सूट होते. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, आता पूर्ण आपण बेस केला, त्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा असतो. तर आय मेकअपसाठी तुमच्याकडे कोणतंही चांगल्या प्रकारचं पॅलेट ठेवा. ज्या मैत्रिणी अफोर्डेबल प्राईसमध्ये घेऊ शकतात किंवा ज्या मैत्रिणी थोडंसं कॉस्टली घेऊ शकतात तर त्यांच्यासाठी शुगरचं ते 3 in 1 मध्ये जे पॅलेट येतं ना, ज्याच्या कॉन्टरिंग आहे, आय शॅडो आहे, मला वाटतं ब्लश पण आहे, असं काहीतरी आहे, तर ते जे पॅलेट आहे ना तर ते तुम्ही घेऊ शकता. ते थोडंसं महाग आहे, मला वाटतं 700च्या आसपास काहीतरी आहे. पण जर तुम्हाला कमी पैशामध्ये घ्यायचं आहे, काही मैत्रिणी परचेस करू शकत नाहीत, त्या मैत्रिणींसाठी ही कलर क्वीनचं चांगलं प्रोडक्ट आहे. बघा याच्यामध्ये सुद्धा चांगला मेकअप होतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा शेड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, लाईट आहेत, डार्क आहेत, शिमर शेड सुद्धा आहे, हायलायटर सुद्धा आहे, ब्लश सुद्धा आहे, म्हणजे भरपूर सर्व गोष्टी आपल्याला ऑल इन वन मध्ये मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा प्रोडक्ट तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवायलाच हवं. याची पण प्राइस साधारणतः ना 300च्या आतमध्येच आहे. आपण जे जे प्रोडक्ट बघितले सर्व 300च्या आतमधलेच प्रोडक्ट आहे. फक्त जे कन्सिलर मी तुम्हाला दाखवलं जे 700च्या आसपास आहे. आय मेकअप करायचा आहे, 2 ब्रश असायलाच हवे, हा छोटा हा मोठा. हे तुम्हाला मार्केटमध्ये ना वेगळे 2 ब्रश भेटतात, तर ते तुम्ही घेऊन ठेवा. जे तुम्हाला ब्लेंडिंगसाठी हा मोठा आणि जे तुम्हाला छोटं काही काम करायचं आहे, छोटं कॉर्नर करायचं आहे तर त्याच्यासाठी हा छोटा. हे 2 ब्रश तुमच्या व्हॅनिटीमध्ये पाहिजे आणि आणखीन 2 ब्रश पण पाहिजे, जे की आत्ताच सांगते.
ब्लश लावायला तुम्ही हाताने ब्लश नाही व्यवस्थित लागत, त्यामुळे ब्लशसाठी हे एक ब्रश चांगल्या प्रकारचं घेऊन ठेवा, त्यामुळे तुमचा ब्लश अगदी पटकन असा मस्त प्रकारे असा लागतो ब्लश अशा प्रकारे. तर ब्लशसाठी आणि त्यानंतर हायलायटर लावण्यासाठी, कारण बाकीचे जे हे ब्रश आहे ना हायलायटरसाठी कामी येत नाही. हा फॅन ब्रश बोलतात ह्याला. ह्या फॅन ब्रशने आपण चांगल्या प्रकारे असं हायलाईट करू शकतो, पटकन होतं हे आपलं हायलायटिंगचं काम. त्यामुळे तुमच्या व्हॅनिटीमध्ये 4 ब्रश असायलाच हवे. त्यानंतर तुम्हाला आय मेकअपसाठी आणखी 2 गोष्टी म्हणजे आपला आय लायनर आणि काजळ पेन्सिल. आता ही मेबलिनची काजळ पेन्सिल आहे, ऑफरमध्ये घेतली होती, 120च्या आसपास काहीतरी ही मिळाली असेल किंवा 150च्या आसपास काहीतरी आहे. काजळ पेन्सिल असायलाच हवी. जरी तुम्हाला काजळ लावायला आवडत नसेल किंवा तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्ही वॉटर लाईनर लावू शकता, खालून लावू शकता, किंवा आय लायनर जर लावायला येत नसेल, आवडतंय पण लावायला येत नसेल, तर तुम्ही ना ही काजळ पेन्सिल तुम्ही लायनर म्हणून सुद्धा वापर छान प्रकारे करू शकता. त्यामुळे काजळ पेन्सिल आपल्या व्हॅनिटीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला हे वापरायचं, हे ज्या मैत्रिणींना आयलायनर घ्यायचं आहे तर हे मेबलिनचं खूप छान आयलायनर आहे. इतकं छान आहे ना, याने विंग्स इतक्या मस्त येत आहेत, शिवाय लागतं पण पटकन मस्त अशा पद्धतीचं हे मेबलिनचं आहे. आणि याची सुद्धा प्राइस तुम्हाला साधारणतः ना 200च्या आतमध्येच याची सुद्धा प्राइस आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी तुमच्या व्हॅनिटीमध्ये परत असायलाच हव्या. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे हे एक मार्सची आयब्रो पेन्सिल मी घेतलेली आहे. तुम्ही आयब्रो पेन्सिल कोणत्याही ब्रँडची घ्या, पण ती ब्राऊन घ्या, डार्क ब्राऊन. ब्लॅक कलरची घ्यायची नाही, ती इतकं काळपट दिसतं, नॅचरल दिसत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्या आयब्रो काळ्या आहेत त्यामुळे आपण काळं घ्यावं, अजिबात नाही. तर त्यासाठी तुम्हाला ब्राऊन कलरचीच अशी आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे. आणि अशी बघून घ्या ज्याच्यामध्ये असं स्पुली असेल. स्पुली म्हणजे हा जो आपल्या आयब्रोचा कंगवा आहे बघा, हे छान प्रकारे असं विंचरून देतं पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट भरायचं असेल ना, इकडे अशा पद्धतीचं आहे बघा, हे डार्क ब्राऊन कलरचे मार्सचे आहे. आणि आपण अशा पद्धतीचं फेल करू शकतो. आणि मग ही आयब्रो पेन्सिल तुम्हाला तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला वापरायचा आहे, घ्यायचा आहे मस्कारा, जो मेबलिनचा आहे. ज्या मैत्रिणींना हेवी आयलॅशेस आवडत नाही तर त्यांच्यासाठी मस्कारा बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपण डेलीसाठी हेवी आयलॅशेस लावू शकत नाही, फंक्शनसाठी सुद्धा मस्कारानं खूप छान प्रकारे काम होतं. हे मेबलिनचं आहे, हे सुद्धा अगेन 200च्या आतमधलाच प्रोडक्ट आहे. आणि सर्वात लास्ट तुम्हाला घ्यायचं आहे एक लिपस्टिक. वेगवेगळे शेड आहे, फेअर असेल तर लाईट लिपस्टिक चॉईस करा, डार्क असेल तर डार्क लिपस्टिक चॉईस करा. तर अशा पद्धतीची कोणतीही घ्या. आता ही स्विस ब्युटीची सुद्धा खूप छान आहे, डार्क ब्राऊन कलरची लिपस्टिक. तुम्हाला मी याचा शेड पण दाखवते बघा, हे बघा अशा पद्धतीची डार्क ब्राऊन कलरची. किंवा ज्या स्टिकवाल्या येतात की ज्या लॉंग लास्टिंग असतात ते सुद्धा तुम्ही लिपस्टिक वापरू शकता. लिपस्टिक ही तुमची चॉईस आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारची घ्यायची आहे तर ती तुमच्या व्हॅनिटीमध्ये असायला आली. आणि सर्वात लास्टच आपला प्रोडक्ट म्हणजे मेकअपचा स्प्रे. हा आहे आपला सेटिंग स्प्रे, जो स्विस ब्युटीचा आहे, मॅट मेकअप फिक्सर, ज्याची प्राइस अगेन 200च्या आतमध्ये आहे. स्विस ब्युटीचा छान प्रकारे शेक करायचा, चेहऱ्यावरती मारायचा, इथे तुमचा मेकअप फायनल होऊन जातो आणि तुमचा मेकअप ऑलरेडी सेट होऊन जातो. तर तुम्ही बेसिक असू द्या, लग्न समारंभासाठी असू द्या, कोणत्याही प्रकारचा तुम्ही मेकअप करत असाल, एवढे प्रोडक्ट तुमच्या बॉक्समध्ये असतील, तुमच्या व्हॅनिटीमध्ये असतील, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला कळेल की हा मेकअप तुम्ही एकदा दोनदा केला ना तर तुम्हाला समजेल की कोणते प्रोडक्ट किती प्रमाणात लावायचे आहेत, कसे लावायचे आहेत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप सारं धन्यवाद, मनापासून आभार. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण भरपूर मैत्रिणींना प्रोडक्टविषयी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. मस्त राहा, खुश राहा, बाय बाय.